सुरुवातीलाच मित्रांनो, महाराष्ट्रामधील महत्त्वाची बातमी आपल्या समोर येत आहे. राज्यातून अनेक मंत्र्यांचे होणार राजीनामे. देशाच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी खळबळ आता राज्यापर्यंत पोहोचली असून कॅप्टन अशोक खरात यांचं प्रकरण सध्या मंत्र्यांना, आमदारांना, नेत्यांना प्रचंड पडतंय महागात. नेमकं काय घडतंय? देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांचे सगळ्यात मोठे खुलासे. कोणालाही सोडलं जाणार नाही, कोणालाही दयेचा माफीनामा दिला जाणार नाही म्हणत या बड्या नेत्यांना टार्गेट वरती आणण्याचा सगळ्यात मोठा प्रयत्न. बघूया महत्वाची बातमी मित्रांनो, काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे. आता कॅप्टन अशोक खरात हे प्रकरण रुपालीताई चाकणकर यांनी अगदी समोर आणून आता रुपालीताई चाकणकर यांनी म्हटलंय की मी महिला असून मला टार्गेट केलं जातंय. अनेक नेत्यांचे फोटोज, व्हिडिओज समोर येत आहेत. त्यांना कोणीही टार्गेट करत नाही, परंतु मला टार्गेट केलं जातंय असा खुलासा केला रुपालीताई चाकणकर यांनी. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात बडे बडे नेते आता याशी संबंधित आहेत, तर त्यांना देखील हा जबर धक्का बसणार, ही आता सगळ्यात मोठी बातमी आहे. यामध्ये मित्रांनो, देशाच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून ते देशाच्या गृहमंत्र्यापासून अनेक उपमुख्यमंत्र्यांपासून ते अनेक मंत्री, अनेक आमदार यांचे थेट फोटोज आता समोर येत आहेत. यामुळे आता कोणाकोणाचा सगळ्यात मोठा राजकीय गेम होणार हे आता जवळपास निश्चित होत आलंय. महाराष्ट्रामध्ये कॅप्टन अशोक खरात यांचे वेगवेगळे व्हिडिओज, साधारणतः 100 व्हिडिओज आता समोर येत आहेत. महिलांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी त्यांना अटक केली असून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई SIT करतच आहे. त्यांच्यावरती खूप मोठे गुन्हे दाखल होत आहेत. आज साधारणतः एका दिवसामध्ये 3 गुन्हे दाखल झालेत आणि आता यापुढे बारी आहे ती मित्रांनो राजकीय नेत्यांची. शिवसेना उद्धव ठाकरे यांनी आज आणि काल पत्रकार परिषद घेऊन ज्यांचे ज्यांचे फोटो आहेत त्या सगळ्यांवरती कारवाई करायला त्यांनी इशारा दिलाय. त्यांनी म्हटलंय की अजून अशोक खरातचे भक्त महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. ते नेते नेमके कोण, यांना देखील आता आपण यांची देखील हकालपट्टी करा, त्यांना देखील त्यांच्या पदावरून बाहेर करा, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिल्याच्या नंतर आता यामध्ये कुणाकुणाची नावं समोर येतात ते पाहावं लागेल. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मंत्री असणारे विखे पाटील, त्यानंतर जयंत पाटील यांच्यासह दीपक केसरकर, श्रीकांत शिंदे अशा बड्या बड्या नेत्यांचे फोटो आता ॲडव्होकेट अशोक खरात याच्या समोर आलेत. त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून कोणकोणते मंत्री आता जाणार हे आता लवकरच समजेल. परंतु आज देवेंद्र फडणवीस यांनी फोटो आल्याने कोणाचाही पद जाणार नाही असा थेट त्यांनी खुलासा केलाय. फोटो हे येत असतात, परंतु फोटो आले म्हणजे त्यांनी नेमके त्यांच्याशी काही संबंध आहेत का असं नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या फोटोवरती खुलासा केलाय. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे यांनी मात्र यावरती सगळ्यात मोठं महाराष्ट्रात रान उठवलंय. त्यांनी म्हटलंय की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांना या बुवाने फसवलं असल्याची तक्रार आता समोर येते. दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयांना अटक करून दीपक केसर यामध्ये गुंतलेले आहेत का असा प्रश्न थेट विचारलाय. यानंतर अनेक मंत्री देखील गुवाहाटीला या खरातच्या सांगण्यावरूनच गेले असल्याचा खुलासा देखील केला जातोय. मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणातील बडे बडे नेते आता याचे भक्त आहेत असा खुलासा वेगवेगळ्या प्रकरणावरून समोर येत आहे. म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काही काळामध्ये खरात फाईल ही फाईल बाहेर आल्यानंतर अनेक मंत्र्यांचे राजीनामे येऊ शकतात असं सध्या पत्रकारांना वाटतंय. त्यामुळे कोणकोणते बडे नेते यामध्ये सापडणार ते लवकरच समजेल. परंतु कॅप्टन खरात मात्र यातून सुटणार नाही हे मात्र आता नक्की झालंय. कॅप्टन खरातने आतापर्यंत जवळजवळ 1,500 कोटींची संपत्ती जमवली असून अनेक अधिकारी, अनेक महिला अधिकारी, अनेक नेते याच्या संपर्कात असल्याची देखील बातमी आता समोर येते. आणि आता कॅप्टन खरातच्या गाववाल्यांनी कॅप्टन खरातला मरणापर्यंत फाशी द्या अशी मागणी केल्याने आता मात्र या प्रकरणाला वेगळंच वळण येतंय. त्यामुळे खरात आता कोणाकोणाची नावं घेतो ते आता लवकरच समजेल. आणि मित्रांनो, त्या नेत्यांची देखील राजीनामे येणार का हे आता नवीन ट्विस्ट महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळेल. धन्यवाद.